ममता क्षेमकल्याण आणि नितीन जळूकर यांचे आभार, ज्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली आणि विशेष कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना. हा कार्यक्रम त्यांनी आयोजला आहे त्याच्यासाठी. अम, माझा जो आजचा मला जे माझे विचार मांडायचे, हा भाषणाचा जो विषय आहे तो आहे कानेटकरांचे ऐतिहासिक नाट्य कौशल्य. आपण आत्ता अनेक मोठ्या मोठ्या वक्त्यांची भाषणं ऐकली आणि अनेक पैलू त्याच्यातनं आपल्या डोळ्यासमोर आलेले आहेत. तर माझं थोडंसं हे शेअरिंग आहे माझ्या नजरेतनं. कानेटकरांचा जो संपूर्ण प्रवास झालेला आहे, तो मी कसा पाहतो आणि त्याच्यात मला काय शिकायला मिळालं, ते मी इथे मांडणार आहे. त्याच्यामध्ये मी ऐतिहासिक नाटकांचं जे त्यांची 5 नाटकं जी होती, तो एक फोकस असा घेतलेला आहे. त्याचं कारण मला असं वाटतं की ही जी ऐतिहासिक नाटकं त्यांची होती, ही सगळ्यात कॉम्प्लेक्स, त्यांच्या दृष्टिकोनातनं चॅलेंजिंग अशी टास्क होती असं मला वैयक्तिक वाटतं. त्याचं एक कारण असं आहे की शिवाजी महाराज आणि शंभू महाराज ही अशी एवढी मोठी व्यक्तिमत्व, त्यांच्यावरती ज्या वेळेला तुम्ही नाटक लिहायला घेता, नाटकासारखं एक मोठा प्रपंच ठाकता, तर त्यावेळेला इतर रिस्क खूप असतात. म्हणजे पॉलिटिकल रिस्क असते किंवा ऑडियन्स त्याच्याकडे कशा पद्धतीनं बघेल, ही एक रिस्क असते. इतर विषय जे आहेत ते तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायचे असतात. पण शिवाजी महाराज हा विषय मुळातच लोकांचे त्यांचं एक परसेप्शन असतं त्यांच्याबद्दल. शिवाजी महाराज असतील, शंभू महाराज असतील, पण त्या परसेप्शनला भेद न देता असा कुठला तरी त्याच्यातला एक पैलू निवडून, जो पिता आणि पुत्र याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचे त्या नाटकाचा विषय त्यांनी घेतला. तर असा एक तो टॉपिक घेऊन त्याच्यावरती नाटक लिहायचं आणि त्याच्यानंतर अशी 5 नाटकं निर्माण करायची, हा माझ्या दृष्टीने, मी जेव्हा त्यांच्या सगळ्या कार्याकडे बघतो, मला असं वाटतं की हा सगळ्यात कॉम्प्लेक्स ही टास्क होती. आणि त्यांनी इतकं सुंदर काम त्याच्यामध्ये केलेलं आहे की त्यांचे 2 स्ट्रीम्स आहेत. एक म्हणजे शिवशाहीचे अंतरंग हे त्यांचं एक पुस्तक आहे, जे त्यांनी नंतर प्रकाशित केलं साधारण 89-90च्या संदर्भात. त्या त्या पुस्तकामध्ये त्यांचा जो इतिहासाबद्दलचा विचार आहे आणि ही कॅरेक्टर्स त्यांना कशी सापडली, त्यांनी अभ्यास कसा केला आणि संपूर्ण इतिहास त्यांच्या डोळ्यातनं, त्यांच्या नजरेतनं, हा त्यांनी त्याच्यामध्ये संपूर्ण नमूद केला आहे. हे एक पुस्तक त्यांचं समग्र त्यांचा इतिहासावरचा अभ्यास. आणि दुसरं म्हणजे त्यांची ही 5 नाटकं. मला असं वाटतं की हे एकत्रित आपण जर त्याच्याकडे बघितलं तर एक ऐतिहासिक दस्तावेज, अतिशय चांगला ऐतिहासिक दस्तावेज, हिस्टॉरिकल डॉक्युमेंटेशन नाटकाच्या पलीकडे जाऊन एक तयार झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी मला कानेटकरांचं जास्त कौतुक वाटतं. कुणालाही साधारण शिवशाहीचा अभ्यास जर करायचा असेल तर ह्या 2 गोष्टींकडे आपण जर पाहिलं, त्यांची नाटकं वाचली, तर 70 ते 80% हे जे कॅरेक्टर्स आहेत, मला असं वाटतं की ही जवळ जाणारी कॅरेक्टर्स आहेत आणि इतिहासाचे जे डेटा किंवा फॅक्ट्स किंवा पॅरामीटर्स किंवा फ्रेमवर्क, त्या फ्रेमवर्कच्या कॉन्स्ट्रेंट्समध्ये राहून कानेटकरांनी हे सगळं साध्य केलं. आणि म्हणून मी हा कालखंड त्यांचा निवडलेला आहे. आणि त्यांची जी क्राफ्ट्समनशिप होती, त्या क्राफ्ट्समनशिप बद्दल मी थोडंसं बोलणार आहे, पण इतिहासाच्या नजरेतनं. मी जवळजवळ आता मला 30 वर्ष झाली कॉर्पोरेट लाईफमध्ये. मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो. स्लंबर्जर नावाची कंपनी जी ऑइल फील्ड सर्व्हिसेसमध्ये काम करते, त्यांचं इथे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर आहे. मी सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतो. मी इथे इंडिया सेंटर हेड आहे सायबर सिक्युरिटीचा फॉर स्लंबर्जर. माझ्या 30 वर्षातल्या जवळजवळ गेल्या 15 ते 20 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बरेच मी वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स केले. त्याच्यात सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची मला संधी मिळाली. जवळजवळ 3 ते 4 वेगवेगळ्या विषयावरची सेंटर ऑफ एक्सलन्स मी स्थापन केली. हे सांगण्याचं उद्दिष्ट असं की कानेटकरांच्या ऐतिहासिक नाटकांकडे ज्या वेळेला मी बघतो आणि जेव्हा रायगड हे त्यांचं पहिलं नाटक आलं, तर त्यांच्या या कार्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की नकळत कानेटकरांनी आम्ही जी सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी प्रोसेस डिफाईन केलेली आहे किंवा डिफाईन करतो, तर नकळत त्यांनी सेंटर ऑफ एक्सलन्सचे सगळे पॅरामीटर्स हे ॲक्च्युली पास केलेले होते.
आणि एक प्रकारची प्रोसेस ड्रिव्हन अप्रोच हा त्यांचा नाटकांसाठी झालेला होता. आणि म्हणूनच त्या प्रोसेसमध्ये आणि त्या फ्रेमवर्कमध्ये बसवून त्यांनी मग त्याच्यानंतर ती 5 नाटकं निर्माण केली आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचं ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन जसं मी म्हटलं तेही तयार झालं. तर त्यांचं जे फाउंडेशन होतं, तर मी हा सेंटर ऑफ एक्सलन्सच्या म्हणजे उत्कृष्टता केंद्र आपण मराठीत जर अनुवाद करायचा झाला तर टिपिकली सेंटर ऑफ एक्सलन्स हे अशासाठी आम्ही स्थापन करतो की एखाद्या नवीन प्रॉडक्ट किंवा नवीन सोल्युशन जर तुम्हाला त्याच्यावर जर काम करायचं असेल तर काही विशिष्ट प्रकारची लोक तुम्हाला त्याच्यासाठी लागतात, त्याच्यासाठी रिसर्च करावा लागतो, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि मग तो प्रॉडक्ट डेव्हलप करून काही विशिष्ट युजर्स बरोबर ज्याला नाटकासाठी जो ऑडियन्स असतो तर त्या युजर्स बरोबर इंटरॅक्ट करून मग तो प्रॉडक्ट हळूहळू आम्ही इंडस्ट्रियलाइज करून मग आम्ही मार्केटमध्ये आणतो. आणि एक्झॅक्टली तसा अप्रोच हा त्याच्यातल्या बेसिक प्रिन्सिपल्सचा जो अप्रोच आहे हा कानेटकरांचा मला त्याच्यात दिसतो. तर आपण त्याच्या डेफिनेशनकडे जाऊया आणि मग तुम्हाला ते पटेल मी एक्झॅक्टली काय म्हणतोय ते. तर गार्टनर नावाची एक अतिशय नावाजलेली संस्था आहे जी कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये रिसर्च करत असते, त्या रिसर्चचा फायदा आम्ही घेतो कॉर्पोरेट्स आणि मग आमची प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये कशी आणायची किंवा त्याच्या इन्साइट्स आम्हाला त्याचा उपयोग होतो. तर त्यांची डेफिनेशन अशी आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स इज अ टीम दॅट प्रोव्हाइड्स लिडरशिप, बेस्ट प्रॅक्टिसेस, रिसर्च, सपोर्ट अँड ट्रेनिंग for a particular focus area with a goal of achieving and sustaining world class performance and value. मराठीत सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या विशिष्ट क्षेत्रात खोलवर जाणं, दर्जा निर्माण करणं आणि तो वारसा टिकवणं हा सेंटर ऑफ एक्सलन्स चा अर्थ. हार्वर्ड बिझनेस काय म्हणतं, द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ ए सीओई इज दॅट इट इज सस्टेनेबल, इट आउटलिव्स एनी सिंगल इंडिव्हिज्युअल अँड बिकम्स अ लिगसी. तर ह्या दोन्हीही डेफिनेशन्सकडे जर आपण बघितलं आणि मग वसंतरावांच्या कामाकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ॲक्च्युली ही एक सेंटर ऑफ एक्सलन्सचं फ्रेमवर्क, नाटक कसं असायला हवं, नाटक कसं लिहावं आणि त्याचे कुठले प्रिन्सिपल्स आहेत आणि कुठले पॅरामीटर्स आहेत, तर ह्याचं एक अतिशय सुंदर फ्रेमवर्कच त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे. आणि जसं खरे सरांनी मगाशी सांगितलं की त्यांना त्या वर्कशॉप नंतर जे प्रश्न आले त्याच्या सगळ्याचं उत्तर हे वसंत कानेटकर असंच होतं. आता आपण पुढे बोलूया. आता मला त्यांच्या ऐतिहासिक नाटकांचं जे कन्स्ट्रक्शन होतं, म्हणजे बाकीच्या विषयांवर बरंच भाष्य झालेलं आहे, पण मला विशेष करून प्रकाश टाकायचा तो म्हणजे त्यांचं नाटकाचं कन्स्ट्रक्शन कसं होतं, म्हणजे कॅरेक्टर्स कसे ते डेव्हलप करत होते आणि त्या कॅरेक्टर्स डेव्हलप करण्यामागे त्यांचा अभ्यास किती मोठा होता, त्याच्यातनं डेव्हलप झालेली कॅरेक्टर्स आणि ती त्या इतिहासाच्या फ्रेमवर्कमध्ये त्यांनी कशी बसवली. तर इथे त्यांचं जे शिवशाहीचे अंतरंग नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक फार गमतीशीर डायलॉग आहे आणि तो त्यांनी लिहिला आहे आणि तो 2 व्यक्तिमत्वांमधला आहे. एक त्याच्यातलं कॅरेक्टर आहे म्हणजे ललित लेखक आणि दुसरं कॅरेक्टर आहे म्हणजे इतिहासकार. आणि त्या 2 कॅरेक्टर्स मधला हा जो डायलॉग आहे त्याच्याचा छोटासा भाग मी वाचून दाखवतो. तो ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या 2 व्यक्तिमत्वांची ऑब्जेक्टिव्ह ही कशी वेगळी असतात आणि एकमेकांवर कोणी हवी न होता आपापल्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचं डॉक्युमेंटेशन किंवा नाटक लिहिणं असेल किंवा इतिहासकाराचं काम असेल हे कसं करायचं असतं किंवा त्याचं भान कसं राखायला पाहिजे याचा एक अंदाज येतो. आणि त्याच्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की त्यांची ऐतिहासिक नाटकं ही अजूनही टाइमलेस क्लासिक्स म्हणून का समजली जातात. तर ललित लेखक म्हणतो, जिजामातोश्री शिवाजी महाराजांच्या आई होत्या, पण संभाजीच्या त्या आजी होत्या. आजीच्या हातून नातवाचे लाड होतात आणि हा लाडावून ठेवलेला नातू आजीच्या मागे केव्हा आणि कसे लपावे हे नेमके ओळखत होता. इतिहासकार म्हणतो, हा तुमचा कल्पना विलास आहे, तसा अस्सल पुरावा कुठेही नाही. उलट संभाजीच्या शिक्षणाची महाराजांनी उत्तम तरतूद केली होती असे सडकून पुरावे आहेत. ललित लेखक म्हणतो, ते जमेला घेऊनही प्रश्न उभा राहतो. तो असा की संभाजीने दुर्वर्तन काय केले आणि का केले. मला वाटतं त्याच्या एकूण मनोधर्माचा घटनांच्या तळात जाऊनच शोध घेतला पाहिजे. कदाचित शहाजीच्या वृत्ती आणि मनोधर्म
यांचा शोध घेतला तर या नातवाचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. इतिहासकार, पण असा शोध घेऊन तुम्हाला काय मिळणार? घटना तर बदलणार नाहीत. ललित लेखक, घटना त्याच राहणार असल्या तरी त्यांचे तळातले स्वभावनिष्ठ अस्सल सत्य मला गवसणार आहे. इतिहासकार, ते कसे बुवा? आम्ही शोधतो ते सत्य नव्हे काय? ललित लेखक, तुम्ही शोधता आणि सांगता ती फक्त घटिते असतात, म्हणजे फॅक्ट्स. संभाजी बापावर रुसून मोगलांना जाऊन मिळाला ही फॅक्ट म्हणजे घटित आहे. त्यापुढे का हा प्रश्न ठेवला की आम्ही म्हणतो त्या सत्याचा शोध सुरू झाला. पण त्यासाठी डोहात खोल जावं लागतं. इतिहासकार, इतिहासाच्या प्रवासात प्रत्येक पावला गणित असा तळ काढीत राहणे आम्हाला परवडणार नाही. त्याची गरज इथे वाटत नाही. प्रवाहाबाहेर आम्हाला पुढे जायलाच हवे. तुम्ही खुशाल एका डोहाचा तळ शोधित बसा. ललित लेखक, खरे आहे. मला या आकृतिबंधाचा वेध घेत डोहात तळापर्यंत बुड्या मारून काय गवसेल ते शोधलेच पाहिजे. तुम्ही माझा नाद सोडा आणि पुढे चला. या कल्पित संवादावरून इतिहासकार आणि ललित लेखक यांना आपापले आशय उभे करताना ऐतिहासिक कल्पनाशक्ती म्हणजे हिस्टॉरिकल इमॅजिनेशन वापरावेच लागते. हे सिद्ध होत असले तरी त्यांची उद्दिष्टे किती निराळी आहेत हे सहज लक्षात येतं. तर असं हे एक फाउंडेशन आपण म्हणूया की भाऊकाकांनी तयार केलं. ही वॉज व्हेरी क्लिअर की ललित लेखकाचा जॉब काय आहे, इतिहासकाराचा जॉब काय आहे, आणि त्या रोल्सची क्लॅरिटी असल्यामुळे त्यांचे पुढचा जो नाटकांचा प्रवास झाला तो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचं शिवशाहीचे अंतरंग ह्या पुस्तकामध्ये आता मी थोडंसं या कॅरेक्टर्स बद्दल बोलणार आहे. 2 कॅरेक्टर्स आपण घेणार आहोत, एक शिवाजी महाराज आणि एक औरंगजेब. आणि ही अत्यंत परस्पर विरोधी अशी कॅरेक्टर्स ही त्यांच्या नाटकांमध्ये येतात. त्यांच्यावरच ते नाटक संपूर्ण तो इतिहास बेतलेला आहे. त्यांच्या अभ्यासातून निर्माण झालेली ही शिवाजीची जी कॅरेक्टर आहे ती त्यांनी इथे थोडक्यात मांडलेली आहे. आणि मग आपण रायगडमधला एक डायलॉग बघूया आणि त्याच्यामध्ये त्या संवादाच्या माध्यमातनं हे जे स्वभाव विशेष आहेत हे स्वभाव विशेष त्या संवादाच्या माध्यमातनं ते कसे उलगडत हे आपल्याला लक्षात येईल. आणि हा छोटासा पॅराग्राफ मी घेतलाय. आता हे पुस्तक अख्खंच जबरदस्त वाचण्यासारखं आहे, पण त्याच्यातला एक छोटासा भाग मला इथे दाखवायचा होता. आणि मला याच्यातनं सांगायचं असं आहे की लेखकाचा म्हणजे वसंतरावांसारख्या लेखकाचा एखादं कॅरेक्टर निर्माण करण्याच्या आधी हा किती मोठ्या प्रमाणावर त्यांचा अभ्यास होता आणि त्या अभ्यासातनं मग त्या कॅरेक्टरचे काही स्वभाव विशेष त्यांनी आयडेंटिफाय केले. त्याच्यानंतर मग संवाद हे माध्यम नाटकाचं आणि त्या संवादातनं कशी ती त्या स्वभावाचे जे पैलू आहेत ते संवादातनं कसे दिसतात हा मुद्दा मला आपल्या समोर मांडायचा आहे. चमत्कार म्हटला तरी शिवाजी शहाजी भोसले हा एक माणूसच होता आणि इतरांप्रमाणे 17व्या शतकातील परिस्थिती, रीतीभाती आणि समज अबसमज यांनी तो पुरेपूर वेढला गेला होता. याचे भानही शिवगौरव करताना ठेवले पाहिजे. शिवाजी महाराजांना अवघे 50 वर्षांचे आयुष्य लाभले. 15व्या वर्षी त्यांनी कर्तबगारी गाजवायला चौफेर प्रारंभ केला असे मानले तरी अवघ्या 35 वर्षांच्या हयातीत एक माणूस, अगदी अद्भुत शक्तीचा माणूस म्हटला तरी काय काय करू शकेल याचे तारतम्य बाळगायलाच हवे. परिस्थितीने घातलेल्या मर्यादेतच शिवचरित्र न्याहाळायला पाहिजे. शिवाजी राजांनी प्रथम आपल्या कर्तृत्वाचा आराखडा आखून मग तो कार्यवाहीत आणला असे काही घडलेले नाही. पराक्रमी माणसांची कर्तबगारी वेळापत्रक आखून सिद्ध होत नसते. त्यांची नियती त्यांना सतत नवी नवी आव्हानं टाकते आणि ती जिद्दीने पेलता पेलता महापुरुषांचे चरित्र घडत असते. तर हा आराखडा त्यांच्या डोक्यामध्ये अगदी चपखल होता ज्या वेळेला त्यांनी रायगड घ्यायला घेतलं. आता या दुसरा अंक आहे रायगडाला ज्या वेळेला जाग येते या या नाटकाचा आणि त्याच्यातला अगदी शेवटचा संवाद आहे. आणि जसं खरे सरांनी मगाशी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली म्हणजे अंक जेव्हा संपतो त्याचे ते कुठे संपायला हवा आणि तो संपल्यानंतर प्रेक्षकांना खिळवत कसं ठेवायचं
आणि पुढच्या अंकासाठी त्यांना तयार कसं करायचं आणि त्यांच्या मनामध्ये ते घोळत राहिलं पाहिजे. तर अगदी शेवटचा भाग आहे. आणि शिवाजी महाराज अत्यंत कष्टी, दुःखी झालेले आहेत. त्यांचा आजार बळावतोय, त्यांना मरण आता समोर दिसतंय, असा तो कॉन्टेक्स्ट आहे. आणि त्याच वेळेला संभाजी शंभूराजे हे मुघलांकडे पळून गेलेले आहेत. आणि तो संवाद आहे शिवाजी हंबीरराव यांच्यामध्ये. आणि त्यांच्या मनामध्ये काय चाललंय ते आपण बघूया. आणि आता आपण त्यांच्या स्वभाव विशेष आणि कानेटकरांचा अप्रोच बघितला. आणि ह्या संवादातनं एक पिता आणि एक राजा या ही दोन व्यक्तिमत्व ही कशी त्याच्यातनं बाहेर येतात, त्याचं हे स्किल आणि क्राफ्टचं एक उदाहरण, अतिशय सुंदर उदाहरण आहे. म्हणजे वन ऑफ द बेस्ट डायलॉग्स मी म्हणेन या नाटकातला. आणि तोही या अंक दुसरा संपायच्या जस्ट आधी आहे. शिवाजीचा आता मी वाचून दाखवतो. विषण्णतेने दुनियेचा कारभार आम्ही उमेदीने केला, पण घरच्या प्रपंचात आमच्या हाती अपयश झालं. गृहस्वामिनीचा दिल बदसूर, मनाशी मन कधीच जुळलं नाही. महासाहेब गेल्या, जीवाभावाच्या सवंगड्यांनी वाटेवरच निरोप घेतला. आता पोटचा पुत्र, दौलतीचा वारस, 7 जन्माचा दावेदार झाला. मुळावरच कुऱ्हाडीचे घाव घालू लागला. आमचा दिल कुणाला उमगत नाही, आमची भाषा कुणाला समजत नाही. आमच्या दृष्टीची भरारी कोणाला दिसत नाही. क्षितिजाचा पल्ला राहिला दूर आणि अर्ध्या वाटेवरच आमचे पाय गेले. उमेद खच्ची झाली, आम्ही एकटे राहिलो, एकाकी झालो. तो संकल्प, ती प्रतिज्ञा, त्या सळसळत्या उमेदी, ती पंख भरारी, ती गरुड झेप, बाकी हिशेब शून्य. जटायू सारखे पंखच कापले गेले. आता पहिलं तिराकडे खुरडत खुरडत जाणं भाळी आला. राजे तुम्ही कसले, पोरके आम्ही झालो आहोत. हंबीरराव, महाराज आपल्या डोळ्यात पाणी. हंबीर, लोक आम्हाला अवतारी पुरुष मानतात, पण अशा आपत्तीत झणझणीतपणे याद येते की आम्ही देखील अखेर हाडा माणसांचेच आहोत. आम्ही देखील माणूसच आहोत. आता ह्याच्या पुढे बघा, हा एक पित्याचा पार्ट झाला. त्यांच्यातला राजा कसा बाहेर येतो ते पहा. क्षुब्ध होऊन, हे कंसात आहे, क्षुब्ध होऊन महाराज क्षणभर स्तब्ध बसतात. हताशपणे मान खाली घालतात, पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी स्वभावजन्य उसळी घेण्याच्या वृत्तीने ते ताडकन उठून उभे राहतात. काही एका नव्या चैतन्याने भारल्यागत मोठ्या उत्साहाने आणि उमेदीने म्हणतात, छे छे, असे हातपाय गाळून कसं चालेल. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. उठा सुनबाई, डोळे पुसा, चिंता करू नका. कसूर राजांची घडली नाही, आमची घडली. आम्ही राजांना परत आणल्याखेरीस राहणार नाही. हंबीर, पण महाराज, राजे हट्टी आहेत. शिवाजी. हंबीर, राजांच्या हट्टीपणाची मातब्बरी तुम्ही आम्हाला सांगता. अरे अवघे 16 वर्षांचे देखील नव्हतो तेव्हा आम्ही रोहिडेश्वर चढता चढता दादाजी पंतांसारख्या वयोवृद्ध कारभाऱ्यांच्या अंतःकरणाचा भेद घेतला. थोरल्या महाराजांना आमचे उद्योग नापसंत होते तेव्हा त्यांनाही आम्ही हिमतीनं आमच्या बाजूला वळवून घेतलं. प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला आणि ज्ञानदात्या गुरुला नुसत्या शब्दानं जिंकणारे आम्ही, अरे सर्वस्व पणाला लावून उठलो तर पोटचा पोर आम्हाला वश होत नाही काय. जय शंकर, जय भवानी. आणि इथे पडदा पडतो. तर सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं, तर इथे तुम्हाला अंदाज येत असेल की वडेवाल्याचे वडे का विकले जात नव्हते. आता आपण दुसऱ्या कॅरेक्टरकडे बघूया, औरंगजेबाच्या. आणि सिच्युएशन तीच आहे. म्हणजे आता जो मी डायलॉग म्हणणार आहे तो औरंगजेबाच्या शेवटच्या काळातला आहे, की जिथे त्याच्यानंतर औरंगजेब मृत्यू पावतो. शिवाजीचं आपण पाहिलं, अर्थात शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे तो थोडासा पुढच्या अंकामध्ये आहे त्याच्यानंतर, पण साधारण सिच्युएशन इज सिमिलर. पण ह्या दोन कॅरेक्टर्स मधला त्याच सिच्युएशन मध्ये ते कसा विचार करत असतील असं हे हिस्टॉरिकल इमॅजिनेशन हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. आणि त्याआधी आपण शिवशाहीचे अंतरंग ह्या पुस्तकातलं
कानेटकरांनी केलेलं औरंगजेबाच्या विषयीचं औरंगजेबाचा आलेख म्हणूया किंवा त्याच्या स्वभावाच्या विषयी त्यांनी जे कथन केलं की तो कसा होता त्याचा एक थोडक्यात मी सांगतो आणि मग नंतर त्याचा तो त्या संवादातनं त्याचे फीचर्स कॅरेक्टर फीचर्स कसे दिसतात ते आपण पाहूया. मोगल सम्राट औरंगजेबा इतका बुद्धिमान. आता हे पुढचे फार महत्वाचे फीचर्स आहेत आणि ते परस्पर विरोधी आहेत, फार इंटरेस्टिंग आहेत. हुशार आणि मूर्ख, इतका कर्तबगार, लबाड आणि कपटी, इतका धर्मवेडा आणि विश्वासघातकी, इतका खोटे बोलणारा आणि लिहिणारा, इतका काव्यप्रेमी आणि कलाद्वेष्टा, इतका मठ्ठ मुत्सद्दी, अचरट सेनापती आणि पाताळयंत्री, इतका प्रेमळ, दुष्ट आणि दीर्घद्वेषी, इतका सफाईने पापे करणारा आणि ईश्वराला भिणारा, इतका पुत्रद्वेष्टा, पिता आणि भाऊ यांचा छळ करणारा, इतका साध्या राहणीचा आणि परपीडेत आनंद मानणारा, इतका जिद्दी, हट्टी आणि भित्रा, इतका अड्यातेखोर, स्वार्थी आणि जिहादासाठी सदा सिद्ध असणारा आणि खूप खूप काही असा दुसरा बादशाह निर्माण झाला नाही. लबाडी, विश्वासघात आणि कपट करताना त्याने कधी चूक केली नाही. अगदी एकुलती एक चूक त्याने हयातीत केली, पण त्यासाठी तो जन्मभर हळहळत राहिला. म्हणजे महाराजांची आग्र्याहून सुटका. आता आपण हा औरंगजेबाच्या मृत्यूच्या आधी त्याच्या मनात काय विचार चाललेले आहेत तर हा एक छोटासा संवाद आहे. त्याच्यातनं तुम्हाला ज्याला कानेटकरांच्या भाषेत स्किल अँड क्राफ्ट ते म्हणतात नाटकाचं, ते तुम्हाला अतिशय चांगल्या रीतीने दिसतं. औरंगजेब: अरे तुम्ही सगळे पागल आहात, गधे आहात, गधे. आम्ही देखील तुमच्यासारखेच बुद्धू आहोत, बुद्धू. अरे तमाम मरगट्ट्यांना खलास करण्याचा एक जालिम इलाज इतका हाताशी असताना तुम्ही नादान लोक कसले डावपेच चढवता? कुठे खडकावर धडका घेत बसला आहात? हसत जुल्फिकार: अरे हे मरगट्टे या पहाडी मुलखात लढाईमध्ये तमाम दुनियेला भारी आहेत. ते कोणाला आटोपणार नाही, कारण या पहाडी मुलखात पराक्रम मुळी पेरावाच लागत नाही. इथे तर गवताला भाल्यांची पाती फुटतात. लेकिन और भी एक बात है. अरे फितुरीची आणि दुहीची बीज नुसती भिरकावली तरी ते खडकावर सुद्धा रुजतात, फोफावतात आणि हा हा म्हणतात, तमाम दौलत तबाह करून टाकतात. काही प्रकाश पडतोय का डोक्यात असत? जहापना, आपला मतलब पुरा ध्यानात आला नाही आमच्या. औरंगजेब हसत: अरे बुद्धू, नाहीच तुझ्या भेजात शिरायचा. अरे शाहूला सोडून द्या. थोडी शिबंदी, थोडा पैसा घेऊन शाहूला जाऊ द्या आपला मुलखात आणि मग फक्त गंमत पहा. उभी मराठेशाही शाहू आणि ताराबाई त्यांच्यामध्ये चिरली जाईल. ताराबाईची आधी फौज, आधे सेनानी, मुत्सद्दी आपोआप येऊन मिळतील शाहूला. ताराबाई इरेला पेटून नवा फौजफाटा, नवे सेनानी, मुत्सद्दी उभे करील. शाहू आणि ताराबाई आपापसात लढतील आणि एकमेकाला मारीत दोघेही मरून जातील. मरगट्टे खलास. ए खुदा, ए मालिक, ए परवरदिगार, तुझ्या कृपेनेच ही शक्कल सुचली. ती अंमलात आणण्यापुरती तरी आम्हाला जिंदगी दे. फार नाही, फक्त साल, 2 साल, काही महिने, काही दिवस, अरे निदान काही घटका तरी. अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह. खुदानं शेवटी मागणं ऐकलं. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. आणि इथे पडदा पडतो औरंगजेबाचा मृत्यू. मला हे स्किल आणि क्राफ्ट जे त्यांचं आहे ते आपल्यासमोर या संवादाच्या माध्यमातून मांडायचं होतं. मी काही ट्रेंड ॲक्टर नाही, मला फक्त हे संवाद रेफरन्स म्हणून तुमच्यासमोर सादर करायचे होते. सगळ्यात शेवटी माझं भाषण संपवायच्या आधी मी एवढंच म्हणेन की कानेटकरांच्या ऐतिहासिक नाटकाविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर माहिती आणि तथ्य हा पाया, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती हे त्यांचे पंख, कला आणि कौशल्य हे त्यांचे शस्त्र आणि विवेक हा त्यांचा आत्मा. धन्यवाद.